खरं तर नगराध्यक्ष व्हावं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं आणि पुढे भविष्यात पण राहणार नाही. परंतु आमच्या शिवसेनेच्या सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मला आग्रह केला या ठिकाणी आणि तुम्ही समोर या असं म्हटलं आणि जेव्हा केव्हा आपल्या भंडारा शहराच्या विकासाची गोष्ट येते, विकासाच्या लढाईची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा मात्र मी नक्कीच पुढे जाईल हा एक विचार मला मांडता येईल. कारण हा जो लढा आहे हा सत्तेचा लढा नाही आहे. हा आपल्या भंडारा शहराच्या विकासाचा लढा आहे, हे नक्कीच मला म्हणता येईल. आणि ज्या पद्धतीने माननीय आमदार साहेबांनी एक विकासाचे मोठे मोठे जे प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत, भंडारामध्ये जलपर्यटन आहे, भुयारी गटारी प्रकल्प आहे, अनेक असे पर्यटनाचे स्थळं आपण या ठिकाणी बनवलं आहे, जसं प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं काम, सौंदर्यीकरणाचं काम, अनेक असे सगळे. त्याच्यानंतर आता आपण रस्त्यांचं दुरस्तीचं काम आहे, 2 वेळेचं पाणी सगळ्या जनतेला मिळायला हवं, त्यानंतर स्वच्छतेचं काम. आणि मेन म्हणजे मी गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे काय आहे की जेव्हा केव्हा एक साधारण जो बजेट आपला राहणार आहे नगर परिषदेचा, तर त्या ठिकाणी एक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आरोग्य डिपार्टमेंट कसं सुसज्ज होईल आणि स्वच्छता, सफाई ह्या गोष्टींकडे मला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. कारण खरं तर रुग्णसेवा आणि समाजसेवा हा तर माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता ह्या 3 मुद्द्यांवरती खास करून मी नक्कीच बोलेल. आणि जेव्हा केव्हा मला असं वाटतं की नगर परिषदेचा जर फंड कमी पडत असेल, तर तेव्हा नक्कीच आपण माननीय आमदार साहेबांच्या मार्फत जिथे कुठे गरज पडते त्या ठिकाणी आपण त्यांच्या थ्रू निधी आपण मागून नगर परिषद सगळ्यात चांगली, सुंदर, स्वच्छ आणि सदृढ कशा पद्धतीने होईल, जेणेकरून एक लोकाभिमुख प्रशासन आणि उत्कृष्ट प्रशासन आपण या ठिकाणी कसं तयार करू, हे नक्कीच माझी एक वाटचाल या ठिकाणी राहील.